बघा, आजचा काय आपलं टॉपिक आर्मेचर रिएक्शन. टॉपिकचं नाव काय? आर्मेचर रिएक्शन इन अल्टरनेटर. आर्मेचर रिएक्शन इन अल्टरनेटर. ठीक आहे. आता ह्याचं मिनिंग काय पहिला जनरल बघूया आपण. आर्मेचर रिएक्शन इन अल्टरनेटर म्हणण्यापेक्षा सिंक्रोनस मशीन म्हण. सिंक्रोनस मशीन, आर्मेचर रिएक्शन इन सिंक्रोनस मशीन. आता त्यात आपण अल्टरनेटरचं बघायचं आणि मोटरचा इनवर्स स्टडी करायचं. ठीक आहे. असं आता बघा काय आहे ते, कसं काय असतं ते बघू. आर्मेचर रिएक्शन म्हणजे काय? इफेक्ट ऑफ आर्मेचर फ्लक्स ऑन मेन फील्ड फ्लक्स. इफेक्ट ऑफ आर्मेचर फ्लक्स ऑन मेन फील्ड फ्लक्स. आता काय असते या दोन गोष्टी, तर लक्ष द्या. ओके. आणि असं आपण एक रोटर दाखवू. या पद्धतीने. ओके. हा रोटर आहे, 2 पोल रोटर. आणि इथं हे का कोणतं वाइंडिंग आहे? हे यस, कोणतं वाइंडिंग? फील्ड वाइंडिंग. असं असणार. आता हे एवढं समजून घ्या, हे आत नसते असं. हा रिअल मध्ये हे वाइंडिंग असतं, त्याला स्लिपरिंग असते, त्याला ब्रश असतात, स्लिपरिंग असतात, आणि त्यातनं तो सप्लाय दिला जातो त्याला. ठीक आहे, डीसी सप्लाय दिला जातो. पण हे अशा पद्धतीचं वाइंडिंग आहे हे. आणि बघा, इथून जो हा फ्लक्स ओरिजिनेट होणार आहे, समजा इथं नॉर्थ पोल तयार झाला, इथं साऊथ पोल तयार झाला, इथून हा असा फ्लक्स बाहेर पडणार. ओके. आणि हा असा फिरून इथे येतो, असं लूप कम्प्लीट होतं. जर तुम्हाला दाखवायचं झालं तर बघा, मी अशा पद्धतीने दाखवू शकतो. हा अशा पद्धतीनं फ्लक्स येतो. ओके, हे कळालं? मेन फील्ड फ्लक्स हा, आणि त्यानंतर बघा आता याच्यावर वर आर्मेचर वाइंडिंग आहे, बरोबर. हा हा आर्मेचर स्टेशनरी आहे, इथं स्टेशनरी घेतो आपण. आणि त्याच्यावर ह्या अशा कॉईल आहेत. ओके. आता बघा,
ह्या कॉईल कशा आहेत, या कॉईल ह्या अशा आहेत, अशा पद्धतीच्या कॉईल आहेत सपोज. ठीक आहे. आता अल्टरनेटरचं प्रिन्सिपल तुम्हाला आठवतंय का बघा. काय करतो आपण, याला पहिला 3 फेज सप्लाय देतो. थ्री फेज सप्लाय दिला की इथं ही अशी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते. काय होते, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाली सप्लाय दिल्यावर. मग त्या स्पीडला आपण रोटर फिरवतोय विथ द हेल्प ऑफ प्राइम मूव्हर. स्टेटर पोल आणि रोटर पोल इंटरलॉक होतात आणि हे असे फिरायला लागतात. आता तुम्ही काय करणार आहे बघा, प्राइम मूव्हर नि जी फील्ड ही फिरणार आहे ही थोडीशी पुढे असणार आहे बरोबर, ऍज कम्पेअर टू स्टेटर फील्ड. जे आपण बघितलं, काय बघितलं आठवलं का, हा, ही फील्ड पुढे असणार आहे, ती थोडीशी मागे असणार आहे. त्यांच्यातला अँगल किती असतो, डेल्टा, दोन फील्ड मधला आणि एअर गॅप मधला लॅम्बडा. रिझल्टंट जी फील्ड असते ती. ठीक आहे, आठवलं तुम्हाला. आता बघा, हे असं पुढे फिरणार. आता काय होतंय त्यानंतर, हा पुढे फिरायला लागलाय आणि ही फील्ड थोडीशी माग आहे, त्याच्यात. मेन फील्ड आहे ना, मेन फील्ड फ्लक्स तयार करायला लागल्या आणि आर्मेचर वाइंडिंग मध्ये पण करंट फ्लो व्हायला लागलाय. आर्मेचर वाइंडिंग मध्ये पण करंट आहे. आता हा करंट आहे त्यामुळे इथं पण फील्ड तयार झाल्या. या पण कॉईल मध्ये फील्ड तयार झाली ना. म्हणजे बघा, जर ही अशी कॉईल असेल, यातनं करंट फ्लो होत असेल, तर डायरेक्शन ऑफ फील्ड कशी काढणार मी, कर्ल्ड फिंगर्स इंडिकेट डायरेक्शन ऑफ करंट, देन थंब इंडिकेट डायरेक्शन ऑफ फील्ड. मग बघा, करंटची डायरेक्शन अशी आहे, इनवर्ड आहे, म्हणजे ही अशी फील्ड तयार होणार, असा फ्लक्स तयार होणार बरोबर. झाका व्यवस्थित. हा, असा फ्लक्स तयार होणार बरोबर. आता बघा, तशाच पद्धतीने इथं पण फ्लक्स तयार होणार आहे. हा म्हणजे हा फ्लक्स हा असा तयार होणार. हा बघा, हा असा. समजते का. आता इथे ही कॉईल आहे, हा फ्लक्स असा तयार होणार. समजलं. मग हे काय, हा मेन फील्ड फ्लक्स आणि हा आहे आर्मेचर फ्लक्स. आता हा रोटर जर आपण फिरवला विथ द हेल्प ऑफ प्राइम मूव्हर, तर काय होतंय, या फील्डमुळं, या फ्लक्समुळं हे पण कंडक्टर म्हणजे या कंडक्टर मध्ये पण ईएमएफ इंड्यूस होतो. कारण फील्ड फिरायला लागल्या, कंडक्टर स्टेशनरी आहेत, ईएमएफ इंड्यूस होणार ना, ईएमएफ इंड्यूस होणार. आणि यालाच आपण लोड लावलेला आहे. म्हणजे स्टेटर मधनं आपण सप्लाय बाहेर घ्यायला लागलोय. कसं असतं बघा, समजून घ्या. हे पहिला समजून घ्या काय काय व्हायला लागलं इथं, काय कशी प्रोसेस आहे. अल्टरनेटरला पहिला 3 फेज सप्लाय दिला, थोडा म्हणजे नुसतं व्होल्टेज दिलं, थोडासा करंट फ्लो होतोय त्यातनं, वाइंडिंग मधनं, आर्मेचर वाइंडिंग मधनं. मग आरएमएफ सेट होते, मग त्याच डायरेक्शनला आपण रोटर फिरवतोय. रोटरचा अँगल थोडासा पुढे असतोय, रोटर विथ द हेल्प ऑफ प्राइम मूव्हर फिरवतोय. आता रोटर फिरवायला लागला, रोटरला तुम्ही पॉवर देणार आहे, मेकॅनिकल पॉवर. तेवढी जी मेकॅनिकल पॉवर आहे ना, विथ रिस्पेक्ट टू दॅट पॉवर, याच्यात पण करंट फ्लो व्हायला चालू होतोय. ठीक आहे, कुठल्या, स्टेटर वाइंडिंग मधनं, म्हणजे आर्मेचर वाइंडिंग मधनं. ठीक आहे. आणि करंट फ्लो व्हायला लागला, तर तो करंट कसा असतो, जर सप्लायमुळे आत करंट यायला लागला ना, तर आता जनरेट झालेला करंट बाहेर असतोय आणि तुम्ही इथं लोड लावलाय, मग पुढं त्या लोडला सप्लाय केला.
म्हणजे अल्टरनेटरचं प्रिन्सिपल झालं का? ओके, कळालं का? प्राईम वरनं रोटर फिरवला आणि स्टेटर मधनं आपण सप्लाय बाहेर घेतला. समजलं का? हा. आता यातनं ज्यावेळी करंट फ्लो व्हायला चालत होतो, हा, याला आपण म्हणतो आर्मेचर करंट. आर्मेचर करंट. आता हा करंट कुठनं फ्लो व्हायला लागलाय? या आर्मेचर वाइंडिंग मधनं फ्लो व्हायला लागलाय. त्या करंटमुळे फ्लक्स तयार झाला. हा जो ब्ल्यू पेन दाखवलाय मी, तो फ्लक्स तयार झाला. आता तो फ्लक्स बघा, या फ्लक्सला इंटरॅक्ट करायला लागलाय, बरोबर? इफेक्ट व्हायला लागलाय त्या फ्लक्सचा. झालं का काय? तेच शिकायचं आपल्याला. डेफिनेशन वाचा आता. इफेक्ट ऑफ आर्मेचर फ्लक्स ऑन विंड फील्ड फ्लक्स. तेच करायचं आपल्याला. तो स्टडी आहे आर्मेचर रिएक्शनचा. समजलं? आता ते काय होतंय आणि कसं होतंय आपण बघू. ठीक आहे. आता बघा पुढं. आता बघा, तर हे शिकायचं कसं आपण पहिलं ते बघू. आता आपल्याला मॅथमॅटिकल जे अनालिसिस असतं, जे आपण शिकलेलो आहे आतापर्यंत, मॅथ्स आणि फेजर डायग्राम, त्याचा वापर करायचा आणि बघायचं काय होतंय, कसं होतंय ते. काय म्हणला? पहिल्यांदा हा हा एक्साइटेशनला, त्याला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड सेट व्हायला. नाही थांबा, परत जरा मोठ्याने विचारा. हा, फ्लक्स तयार होतो. करेक्ट. फील्ड वाइंडिंग आहे. हा 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 बरोबर. करेक्ट करेक्ट. हा, सिंक्रोनस मशीनचं प्रिन्सिपल विसरला तुम्ही. बघा, सिंक्रोनस मशीनला 2 एक्साइटेशन लागतात, एक एसी आणि डीसी. आणि त्या 2 एक्साइटेशन मुळे काय होते? फील्ड इंटरलॉक होतात. ठीक आहे. मग पहिला जी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होत्या, ती कोण करतो? आर्मेचर. आर्मेचर, हा, ती सेट व्हायला पाहिजे ना. समजलं? ती सेट होण्यासाठी पहिला सप्लाय दिला जातोय. आणि काय होतं? हा करंट हा फार कमी करंट असतो, म्हणजे एक्साइटेशन करंट असतो तेवढा. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार व्हायला RMF तयार व्हायला जो करंट असतो, तो एक्साइटेशन करंट असतो. हा IES म्हणू त्याला. ठीक आहे. एवढा करंट दिला जातो त्याला. आणि नंतर हा आर्मेचर करंट तयार होतो, आणि हा आर्मेचर करंट जास्त असतो. म्हणजे हा करंट समजा 1 to 5 एम्पियर या रेंज मध्ये असेल, तर हा करंट 500 एम्पियर या रेंज मध्ये असतो. समजलं? हा, तो बाहेर असतो. आणि आपल्याला हा म्हणून लोड म्हणून घेतो आपण. हा लोड करंट सगळा. समजलं? हा, ठीक आहे. मग बघा, आता पुढे शिकायचं आपण. आता थोडस मॅथमॅटिकल अनालिसिस करायचं आपण. कसं कसं बघू. आता पहिला लोड कोणता आहे आपला? इफेक्ट ऑफ आर्मेचर रिएक्शन विथ आर लोड. रेझिस्टिव्ह लोड जर लावला, तर रेझिस्टिव्ह लोड मुळे काय होतंय हे बघू आपण तिथं. ठीक आहे. आता बघा, हे आपलं एक्साइटेशन EMF. ठीक आहे. हा E आहे. जर या डायरेक्शनला दाखवला मी, तर याला बरोबर परपेंडिक्युलर कोण असणार?
φm म्हणजे मेन फील्ड फ्लक्स. लक्षात घ्या, E ला तो कायम परपेंडिक्युलर असतो. ओके. आणि रेझिस्टिव्ह लोड आहे ना, रेझिस्टिव्ह लोड आहे. मग या E ला सेम फेज मध्ये कोण असणार? IA, आर्मेचर करंट. ठीक आहे, हा सेम फेज मध्ये असणार. आता IA ज्या डायरेक्शनला असतो बघा, हा IA. आता आर्मेचर करंट हा आर्मेचर फ्लक्स तयार करणार ना, आर्मेचर करंटच आर्मेचर फ्लक्स तयार करणार. त्यावेळी हा काय असतो बघा, आर्मेचर फ्लक्स हा काय असतो, सेम फेज मध्ये असतो, आयच्या सेम फेज मध्ये असतो. ठीक आहे. आता मला सांगा, मेन फील्ड फ्लक्स उभा आहे, मेन फील्ड फ्लक्स कसा आहे? हा असं वर आहे. हा मेन फील्ड फ्लक्स. आणि आर्मेचर फ्लक्स कसा आहे बघा, हा असा आडवा आहे, बरोबर. हा असा आडवा आहे. ठीक आहे. हे काय व्हायला लागले, मेन फील्ड फ्लक्स हा φm आणि हा φa, हे क्रॉस व्हायला लागलेत एकमेकांना. मेन फील्ड फ्लक्स वर आहे तर आर्मेचर फ्लक्स आडवा आहे. तर याला आपण म्हणतो क्रॉस मॅग्नेटायझेशन इफेक्ट. दोन फ्लक्स एकमेकांना क्रॉस व्हायला लागलेत ना, यालाच आपण काय म्हणतो, क्रॉस मॅग्नेटायझेशन इफेक्ट. क्रॉस मॅग्नेटायझेशन झाले, दोन मॅग्नेटिक फ्लक्स एकमेकांना क्रॉस करायला लागले. आता यानं काय होते, क्रॉस मॅग्नेटायझेशन फ्लक्स डिस्टॉर्ट होतोय सगळा. म्हणजे तुम्ही विचार करा, इमॅजिन करा, कसं इमॅजिन करायचं तुम्हाला. गाड्या 4 लेन आहेत, त्या स्ट्रेट समोर तुमच्याकडे यायला लागल्यात आणि 4 गाड्या अशा आडव्या यायला लागल्यात, आडव्या यायला लागल्यात कंटिन्यू, एका पाठोपाठ एक गाड्या यायला लागल्यात रस्त्यावरून, आणि ते रस्ते एकमेकांना इंटरसेक्ट व्हायला लागलेत, सिग्नल नाही यामध्ये. इमॅजिन झालं केओटिक सिच्युएशन, ती येणार धडकणार एकमेकांना, धडकणार एकमेकांना. ठीक आहे, दॅट इज अ क्रॉस मॅग्नेटायझेशन इफेक्ट. त्यानं काय होते, फ्लक्स डिस्टॉर्ट होते सगळा. डिस्टॉर्ट म्हणजे डिस्टर्ब होते सगळं, फ्लक्स डिस्टर्ब होते. ठीक आहे, असा इफेक्ट आहे क्रॉस मॅग्नेटायझेशन इफेक्ट. आणि हा कुठं होतोय, रेझिस्टिव्ह लोड मध्ये. हा कुठं होतोय, रेझिस्टिव्ह लोड मध्ये. कळालं तुम्हाला, हे कळालं? ओके, ठीक आहे. लक्षात आलं इथे पण, पुढे जाऊ आता. सेकंड, काय शंका यात, कळालं ना तुम्हाला तर काय होतं ते. ठीक, त्यानंतर बघा, विथ
प्युअर एल लोड. आर्मेचर रिएक्शन इफेक्ट विथ प्युअर एल लोड, इंडक्टिव्ह लोड. प्युअर इंडक्टिव्ह लोड जर आपण लावला त्याच्यावर तर काय होतं बघूया. आता बघा सेम परत हा हा कोण आहे ई, रेटेड आउटपुट व्होल्टेज ई. कुणाचं अल्टरनेटरच्या बाहेर, म्हणजे अल्टरनेटरचे हे जे टर्मिनल लावले ना मी पाठीमागे तुम्हाला दाखवलं, ते बघा हे जे इथलं व्होल्टेज आहे ते ई, फेज व्होल्टेज बरं का. हे लाईन व्होल्टेज दाखवलं मी, पण फेज व्होल्टेज इथलं. ठीक आहे. म्हणजे जर तसं एक्झॅक्टली दाखवायचं म्हणलं तर आपण असं दाखवू ई एल एल म्हणून त्याला. ठीक आहे, लाईन व्होल्टेज. पण ई म्हणजे तिथलं व्होल्टेज आहे ते, समजलं, टर्मिनल व्होल्टेज, नो लोड टर्मिनल व्होल्टेज. हा आता बघा हे ई आहे, याला परपेंडिक्युलर कोण आहे, याला परपेंडिक्युलर कोण आहे फाय एम, मेन फील्ड फ्लक्स. याला परपेंडिक्युलर कोण आहे फाय एम, मेन फील्ड फ्लक्स. आता बघा जर मी इंडक्टिव्ह लोड लावला तर करंट काय असतो, करंट लॅगिंग. कुठं काढू मी करंट लॅगिंग, खाली. ओके, हा इथं, हा काय झाला, यस आय ए झाला. हा एक्झॅक्टली 90 डिग्री असणार ना, कारण प्युअर इंडक्टिव्ह लोड आहे. मग सांगा मला पुढं, हा आई, तर इथं काय असणार, हा करेक्ट फाय ए. गुड. काय व्हायला लागले आता, काय दिसलं तुम्हाला, फाय एम वर आहे, फाय ए खाली आहे. म्हणजे बघा जर आपण दाखवायचं म्हटलं याला, हा जर हा फाय एम असेल, मगाशी फाय एम कुठे दाखवला तुम्ही, वरती दाखवलं होतं का, आता पण वरतीच दाखवू, एकच आपण फॉलो करूया. हा फाय एम आहे, हा फाय एम आहे. तर फाय ए बघा काय असणार आहे, हा असा डाऊनवर्ड डायरेक्शन असणार आहे, फाय ए. आणि हा काय असणार आहे, फाय फाय एम, फाय एम. फाय एम वर आहे, फाय ए खाली आहे. काय व्हायला लागले ते एकमेकांच्या अपोजिट आहेत. याला काय म्हणतो, म्हणजे एक फ्लक्स तयार करायला लागलाय, दुसरा फ्लक्स त्यातून काढून घ्यायला लागलाय. ठीक आहे, तर याला आपण म्हणतो डिमॅग्नेटायझेशन इफेक्ट. डिमॅग्नेटायझेशन इफेक्ट. मग इंडक्टिव्ह लोड मध्ये कोणता इफेक्ट होतोय आर्मेचर रिएक्शन मध्ये, इन अल्टरनेटर डिमॅग्नेटायझेशन इफेक्ट. ओके, डिमॅग्नेटायझेशन इफेक्ट. आता याला तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने पण समजून घेऊ शकताय थोडस, म्हणजे विथ द हेल्प ऑफ कॉमन सेन्स. डिमॅग्नेटायझेशन म्हणजे काय, डिमॅग्नेटायझेशन म्हणजे काय की जो समजा हा आपला
स्टेटर, हा स्टेटर आहे, याच्या आत रोटर आहे. इथं फील्ड तयार झाली ना, मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. याला मी जर इंडक्टिव्ह लोड लावला, इंडक्टिव्ह लोड काय करतो? फील्ड तयार करतो, फ्लक्स तयार करतो ना, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. समजलंय? ती मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी जी लागणारी पॉवर आहे ती यानं यातनं खिचून घेतल्या. ऑलरेडी याच्यात पॉवर होती, त्या पॉवरमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होत होती. इंडक्टिव्ह लोड लावल्यामुळे त्यानं काय केली, यातली मॅग्नेटिक फील्ड तयार करायची पॉवर बाहेर खिचून घेतली. म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड कमी झाली. आणि याच्यात आपण काय बघतो आता, तेच अल्टरनेटर मध्ये काय झाले, डिमॅग्नेटायझेशन इफेक्ट. जर इंडक्टिव्ह लोड लावला तर डिमॅग्नेटायझेशन इफेक्ट. आता कॉमन सेन्स वापरा थोडासा. कपॅसिटर लावला तर काय होईल? बस लगेच असा विचार करता आला पाहिजे. कपॅसिटर काय करतो, जिथं जिथं मॅग्नेटिक फील्ड तयार व्हायच्या पॉसिबिलिटीज आहेत त्याला तो पॉवर देतोय. अजून ती कोणती पॉवर असते? रिएक्टिव्ह पॉवर. कोणती पॉवर असते? रिएक्टिव्ह पॉवर. मी तुम्हाला सुरुवातीच्या बेसिक लेक्चर मध्ये सांगितलं होतं बघा, काय? द पॉवर युज्ड टू क्रिएट फ्लक्स इज कॉल्ड रिएक्टिव्ह पॉवर. कोण जर म्हणलं अनयुज्ड पॉवर आहे, ठीक आहे, नमस्कार तात्या म्हणायचं, किंवा नमस्कार काकू, कोण मॅडमने शिकवलं, अनयुज्ड पॉवर, गुड म्हणायचं, गुड, अनयुज्ड पॉवर. समजलं? अल्टरनेटरचा सगळा खेळ त्यात आहे. तुम्ही जर जेनको मध्ये कामाला लागला ना, तिथं सगळं हे बघायला लागते. पॉवर फ्लो कसा होतोय, काय होतोय, किती द्यायला लागतंय, तिथं MW MVR काय असतं, किती ठेवायला लागतंय, हा सगळा खेळ आहे तिथं. आणि तुम्हाला लक्षात येईल ज्यावेळी तुम्ही जेनको मध्ये कामाला लागाल ना, त्यावेळी तुम्हाला कळेल की किती MVR असते. MVR म्हणाले बरं का मी, VAR इंटू 10⁶. एवढी पॉवर द्यायला लागते फ्लक्स क्रिएट करायला त्या जनरेटरमध्ये, अल्टरनेटरमध्ये. या रूमच्या साईजचे असतात अल्टरनेटर, ह्याच्यापेक्षा मोठे असतात. समजलं का? एवढी ह्यूज मॅग्नेटिक फील्ड तयार होते आत, आणि ती फील्ड तयार करायला जी पॉवर सप्लाय करतो आपण ती असते रिएक्टिव्ह पॉवर. समजलं? तर इथं बघा काय झालंय, कपॅसिटर काय करतो? रिएक्टिव्ह पॉवर सप्लाय करतो. म्हणजे पॉवर, कोणती पॉवर आहे ती सप्लाय करतो फ्लक्स तयार करायला. येस, रिएक्टिव्ह पॉवर सप्लाय करतो. मग ज्यावेळी मी अल्टरनेटरवर कपॅसिटिव्ह लोड लावल त्यावेळी कपॅसिटर काय करणार आहे? पॉवर सप्लाय करणार आहे. आज जिथं इथं फील्ड जी तयार होणार आहे ना, जेवढी फील्ड तयार झाल्या कपॅसिटर लावलं की अजून तो फ्लक्स त्यात सप्लाय करणार. म्हणजे इथं काय होणार? फ्लक्स वाढणार. म्हणजे काय होणार? दॅट इज द इफेक्ट ऑफ मॅग्नेटायझेशन. येस, ते आता बघा, आता जे तुम्ही कॉमन सेन्स न सांगितलं ते आता मॅथ्स मध्ये पण लागू होतंय. बरोबर? काय वाजवा राहील? फोन आला का कोणाला? ठीक आहे, चला तिसरा, विथ प्युअर कपॅसिटिव्ह लोड. विथ प्युअर कपॅसिटिव्ह लोड बघा, आता हा असणार आहे ई, हा असणार आहे φm, आणि कपॅसिटिव्ह लोडला ईला काय होतोय? तो ईला लीड होतोय ना. येस, मग IA काय होणार? येस, IA. आणि मग φA पण इथंच येणार. म्हणजे बघा, हा काय झाला? हा झाला E, हा झाला φm, हा झाला IA, आणि हा झाला φA. आता φm आणि φA सेम डायरेक्शनला आहेत. यांच्यातला हा अँगल 90 डिग्री असतो बरं का. मग जर आपण ही फील्ड काढली,
हम्म. ओके. हा काय आहे? फाय एम. फाय एम. आणि हा काय? फाय ए. इथं काय होतंय? इफेक्ट ऑफ आर्मेचर रिएक्शन इज मॅग्नेटायझेशन. इफेक्ट ऑफ आर्मेचर रिएक्शन इज मॅग्नेटायझेशन. कपॅसिटी लोड लावला तर काय होतंय? कपॅसिटी लोड लावला तर जो आपला हा रोटर असतो, म्हणजे स्टेटर रोटर जी असेंब्ली असते, ती जास्त मॅग्नेटाइज होते. ठीक आहे. आता जास्त मॅग्नेटाइज झालं तर काय होतंय? मॅग्नेटायझेशनला पण लिमिट आहे. बीएच कर्व आठवलं का? कोणत्याही एलिमेंटसाठी समजा तुम्ही करंट वाढवायला लागला, फ्लक्स वाढतो म्हणजे मॅग्नेटायझेशन होते, वाढत 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 जातोय, एका पॉइंट नंतर सॅच्युरेट होते. सॅच्युरेट होते याला आपण काय म्हणतो? नी पॉइंट. नी पॉइंट म्हणजे काय? हा सॅच्युरेशन पॉइंट. सॅच्युरेशन पॉइंट म्हणजे बघा, तुम्ही करंट वाढवला, एखाद्या मॅग्नेटिक मटेरियल मधून जाणारा करंट वाढवला तर त्यातनं फ्लक्स वाढत वाढत जातोय, पण एका पॉइंट नंतर काय होतं? सॅच्युरेट होते. सॅच्युरेट होणे म्हणजे काय? की आता तुम्ही करंट कमी केला की फ्लक्स कमी होत नाही, तो तेवढाच राहिला, तो आता हालत नाही तो. ठीक आहे. म्हणजे परमनंट मॅग्नेट झाल्यासारखं होतंय ते सॅच्युरेशन. आता त्याच्या पुढं तुम्ही करंट किती जरी वाढवला तर ते फ्लक्स पण वाढणार नाही, काय नाही, तो स्थिर झाला, आता परमनंटली मॅग्नेटाइज झाला तो. आणि जर असं झालं तर मशीनचा परफॉर्मन्स डिटोरिएट होतोय पूर्ण, कारण आपल्याला कॉन्स्टंट फ्लक्स नको आहे ना, अल्टरनेटिंग फ्लक्स पाहिजे. अल्टरनेटिंग फ्लक्स वरच मशीन आपली काम करते. जर कॉन्स्टंट झालं, संपलं, तिथंच मशीन गेली. म्हणजे सॅच्युरेशनचा इफेक्ट असतो तिथं, कोर सॅच्युरेट व्हायचे चान्सेस असतात. कुठं काय लावलं तर? कपॅसिटी लोड लावला तर. समजलं का? कपॅसिटी लोड जर लावला तर बघा अल्टरनेटर सॅच्युरेट व्हायचे चान्सेस असतात. म्हणून तुम्ही समजा कपॅसिटर बँक असेल तुमच्या इथं, जर तिथं गेला जिनको मध्ये काम करायला आणि कपॅसिटर बँक आहे आणि चुकून कपॅसिटर बँक कनेक्टेड आहे, समजा लोड म्हणून ती कनेक्टेडच आहे, अल्टरनेटर मधून 2 सप्लाय बाहेर आल्यात आणि तिथं कपॅसिटर बँक ऑलरेडी कनेक्टेड असतील, तर तुम्हाला पहिलं ती डिस्कनेक्ट करायची आहे आणि मग अल्टरनेटर ऑन करायचं आहे. नाहीतर ते जर तुम्ही कपॅसिटर बँक तशीच ठेवली आणि अल्टरनेटर ऑन केला, कोर मॅग्नेटाइज झाला. परत कोर मॅग्नेटाइज झाला तर म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी ते मॅग्नेटायझेशन प्रोसेस चालू असते ना, त्या इन्स्टंटसाठी व्होल्टेज पण फार मोठं जातं बरं का, फार ह्यूज व्होल्टेज होते. आणि व्होल्टेज यूज झालं तर इन्सुलेशन तर गेलं. समजलं का? हे असं, हे एवढे डेंजर चान्सेस असतात. मग तिथं काय पुढं 30 वर्ष काम करायचं बिनपगारी. अल्टरनेटर गेला ना कामातनं, अल्टरनेटरची किंमत किती असते? 50 कोटी, 100 कोटी. 50 रुपये 100 रुपये नसतो तो. ठीक आहे, तुम्हाला किती पाहिजे? तुम्हाला 1 लाख रुपये पगार झाला, नाही देतो की काय, तेवढं असं होत नाही, ते देतो की. समजलं का? एवढं काळजी घ्यायला लागते, म्हणून हे शिकायचं आपण. नाहीतर समजा काय काहींची इच्छा असते, न शिकता आम्हाला द्या की नोकरी. ठीक आहे, गव्हर्नमेंट भिकलाच डायरेक्ट पूर्ण. गव्हर्नमेंट क्राऊड फंडिंग चालू करणार मग त्यांच्यासाठी, म्हणजे आम्हाला पैसे द्या, एक लिंक शेअर करणार सगळ्यांच्या मोबाईलवर, प्रत्येकाने 5 रुपये 10 रुपये डोनेट करा आमची कंपनी चालवायला. नवीन इंजिनियर्सना घेतलं होतं आम्ही, सरकारच्या म्हणण्यानुसार आम्ही भरती काढली, नोकऱ्या दिल्या भरपूर. समजलं का? म्हणून हे असलं देऊन चालत नाही, असलं करून चालत नाही. म्हणून नॉलेज पाहिजे, समजते का? हा, कधी काय स्विच ऑन करायचं याच्यासाठी पण कळलं पाहिजे. म्हणजे तुम्ही अल्टरनेटर स्विच ऑन केलं, इथं ब्लास्ट झाला त्या अल्टरनेटरचा डायरेक्ट, ही अशी केस झाली. कपॅसिटी लोड असेल तर सोपं आहे का नाही? बॉम्ब ब्लास्ट करायचं असेल तर. तसं नाही, ते नाही, तसलं काय शिकायचं नाही. पण
गोष्टी समजून घ्या काय आहेत. इलेक्ट्रिकलचे प्रत्येक इक्विपमेंट एक बॉम्ब आहे माहिती का. त्याच्या जर तुम्ही काम करत असाल ना तिथं घाबरायच नाही. ह्याच्यासाठी जर स्मार्ट लोक पाहिजेत ना काम करायला तिथं. येडे एखादं कोणतरी गेलं तर बोंबलं संपलंच. त्यासाठी चेर्नोबल एक ही आहे बघा. चेर्नोबलची मी याच्या आधी पण सांगितले एक सिरीज आहे चेर्नोबलची, न्यूक्लिअर पॉवर प्लांट रिलेटेड सिरीज आहे. ते आवर्जून बघा. प्रत्येक इलेक्ट्रिकल इंजिनिअरनं बघितली असली पाहिजे ती. चेर्नोबल ते आता कुठलं युक्रेन तो जेलनिस्की नाही का ते येडं ते खोळा डोसक्याचं राष्ट्रपती ह्याचा युद्ध अजून थांबवणं झालं. ते थांबवायला येईना त्याला. तर जेलेन्स्की तो तिथला आता राष्ट्रपती आहे ना. तर त्यांच्याकडे आता युरेनियम नाही आहे त्यांच्याकडे, म्हणजे त्यांच्याकडे न्यूक्लिअर पॉवर प्लांट नाही. न्यूक्लिअर रिलेटेड मिसाईल म्हणा काय त्यांच्याकडे काहीच नाही आता. कारण का ती घटना घडली होती चेर्नोबलची घटना त्यांच्या इथं घडली होती ना. त्यामुळे त्यांनी नंतर काय ते ट्रिटी साईन केली, काय ते झालं त्यांच्यात की आम्ही इथनं पुढं कोणतीही न्यूक्लिअर रिलेटेड इक्विपमेंट वापरणार नाही. झालं बोंबलं ते रशियावर डिपेंड झालं त्यानंतर. आणि आता म्हणते मी अमेरिकेत जाणार आता, आणि अमेरिकेकडनं आम्ही बॉम्ब घेणार, हे करणार, स्वतंत्र हे घोषित करणार. त्यावेळी त्यांना इतके वर्ष ते ज्यावेळी झालं ती घटना घडली त्यानंतर रशियानं सपोर्ट केलं होतं ना त्यांना. आणि आता म्हणते नाही आता तुमचे उपकार सगळे विसरून जाणार आम्ही आणि आम्ही जाणार. मग रशिया कसं सोडल. सगळं रशियाच्या जीवावर चाललं होतं त्यांचं. म्हणजे त्यांची इकॉनॉमी चालू राहावी म्हणून रशियानं लय एफर्ट्स घेतलेत. म्हणजे इकॉनॉमी चालू राहावी म्हणजे त्यांच्या देशात पैसा खेळता राहावा म्हणून. आणि हे जेलेन्स्की आला आता हे काय ते जाऊ सोडा, वेगळी पॉलिटिक्स आहे ते, लय मोठं पॉलिटिक्स आहे ते अमेरिकेचं आणि त्यांचं. तर ही अशी स्टोरी. आणि ती मेन मुद्दा काय आहे की ते चेर्नोबल बघा, त्यात एक चीफ इंजिनियर असतो त्यातला, ते प्लांट हँडल करायचा. त्याला कॉन्फिडन्स ढकात असतो त्याचा. म्हणजे नॉलेज कमी असले की लोकांना कॉन्फिडन्स जास्त असतो त्यावेळी. आणि ट्रायल चालू असते त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या. एकदम छोटीशी मिस्टेक असते, छोटीशी, म्हणजे लय निवांत असतो. तो म्हणतो काय की मॅन्युअल वाचायचं, काय अभ्यास करायचा, एवढा एक्सपिरियन्स आहे मला, काय करायचं तू कर म्हणतो. तू कर 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 ऑन कर, फिरव अजून, फिरव नॉब. ते नॉब फिरते आणि टोपीच उडते प्लांटची. झालं, ब्लास्टच होतोय त्यात. मग त्यानंतर पुढची स्टोरी आहे ती की त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय झाले, ब्लास्ट कसा झाला, काय झाला, त्याचा रिसर्च आहे त्यात. मग तुम्हाला ते न्यूक्लिअर रिॲक्शन माहित पाहिजे, तुम्हाला कंट्रोल रॉड्स माहित पाहिजे, तुम्हाला फ्युल रॉड्स माहित पाहिजे, त्याचं मेकॅनिझम माहित पाहिजे. तर त्यात अशी घटना घडली होती की म्हणजे तुम्ही बघा ते खरंच बघा आवर्जून. कंट्रोल रॉड माहिती आहे तुम्हाला, न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये कंट्रोल रॉड कंट्रोल करतात ते रिॲक्शन. तर त्या चेंबर मधनं जे फिशन चेंबर असते त्या फिशन चेंबर मध्ये कंट्रोल रॉड पाहिजेत आत, त्यावेळी रिॲक्शन चालू असतं. बहादर कंट्रोल रॉड पूर्ण बाहेर घेतोय, पूर्ण बाहेर. कुठं कंट्रोल करायला, काहीच नाही आत, नाही फुटला, विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड गायब सगळं. पण त्याचा इम्पॅक्ट काय झाला, हिरोशिमा आणि नागासाकी ज्यावेळी बॉम्ब ब्लास्ट झाले, अमेरिकेने बॉम्ब ब्लास्ट केले हिरोशिमा आणि नागासाकीवर, जपानवर, त्यावेळी जेवढी माणसं मेली ना त्याच्या 10 पटीने जास्त माणसं मेल्यात त्या घटनेमुळे. आणि अजून सुद्धा त्या चेर्नोबलच्या पॉवर प्लांट मधनं रेडिएशन बाहेर पडते. त्या रेडिएशनमुळे अजून सुद्धा आसपासची लोक मरतात. आसपासच्या लोकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं बघायला मिळालं. जी नवीन मुलं जन्माला आली त्यांच्यात फिजिकल डिफॉर्मिटीज होत्या. हे अजून सुद्धा झाल्या घटना कधी 1986च्या दरम्यान काहीतरी झाली, 1985 ते 87च्या दरम्यान काहीतरी झालेली आहे बघा ती घटना घडलेली. अजून सुद्धा रेडिएशन बाहेर पडाले तिथनं. हा म्हणजे जीव घेणं रेडिएशन ते. तर त्यासाठी आपल्याला इथं पण नोकऱ्या करायच्या, समजलं का. न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये तुम्ही ह्यो अभ्यास करलाय ना, ह्या अभ्यासाने त्या बी नोकरी लागतात. हा, आणि तिथं सुद्धा काम करायचंय, तिथं पण माहित पाहिजे काय आहे कसं आहे. नवीन प्लांट जर तयार झाला तर त्याची मॅन्युअल वाचायची सवय पाहिजे, त्या गोष्टी पूर्ण थरो रीड करायची. जर तुम्हाला हे पुस्तक एक वाचता येत नसेल आता, इथं तुम्हाला म्हणजे चक्कर येत असतील वाचता, तिथं तर ह्याच्यापेक्षा 4 पटीनं मोठी मॅन्युअल असेल. एका इक्विपमेंटचं मॅन्युअल एवढं असते.
इथं 4 सब्जेक्ट साठी एवढंसं पुस्तक आहे. तिथं एका इक्विपमेंटसाठी एवढं पुस्तक असते, मॅन्युअल असते, ते वाचायचं असते दिवस रात. तर ती एक्सपर्टीज येतात, तर ते डिसिजन मेकिंग येते. कसे टेक्निकल डिसिजन तिथे घ्यायचे असतात ना आपल्याला. ठीक आहे, म्हणून हे शिकायचं. हेन्स प्रूव्ड. बरेच जण म्हणतात ना, एक बऱ्याच जणांचं खंत असते हे, आम्ही एवढं शिकलं, काय उपयोग त्याचा. आणि ही लोक म्हणणारे अडाणीच असतात जास्त, म्हणजे व्यवस्थित शिकलेले नसते ना तेच. कधी तुम्ही ऐकले असं म्हटलं, म्हणजे एपीजे अब्दुल कलामांनी म्हटले कशाला मी शिकलो उगाच. त्यांनी आतापर्यंत एकदा तर कुठल्या भाषणात म्हणले का मी उगाच शिकलो, काय उपयोग त्या शिक्षणात. हा, पण टपरीवालाच म्हणतो काय, हे शिकून काय फायदा होत नाही, हे काय होत, मी बघ मी BA पास आहे, हे तरी पण चहा करतो. व्यवस्थित जर BA केला असेल शिक्षक असं कुठं. ठीक आहे, समजे क्या. ओके, चला पुढे जाऊ. आता याची सगळ्याची समरी बघा. रेझिस्टिव्ह लोड मध्ये काय आहे, क्रॉस मॅग्नेटायझेशन इफेक्ट. इंडक्टिव्ह लोड मध्ये डिमॅग्नेटायझेशन इफेक्ट. आणि कॅपॅसिटिव्ह लोड मध्ये मॅग्नेटायझेशन इफेक्ट. हे कुठं, अल्टरनेटर मध्ये. ओके, तुम्ही ज्यावेळी मोटर शिकाल, कुठली मोटर ते नाही विसरायचं. हा, मोटर मध्ये तुम्ही म्हणाल मग इंडक्शन मोटर शिकू काय आम्ही, त्यावेळी हे वापरायचं नाही, त्यावेळी त्याचा नेचा काही संबंध नाही. हा, त्यावेळी इथं काय होणार, रेझिस्टिव्ह लोड असेल तर हा, इंडक्टिव्ह लोड असेल तर येस, उलट होणार. कॉमन सेन्स, हे बरोबर अपोजिट आहेत दोघं. आणि इंडक्टर आणि कॅपॅसिटर पण अपोजिट आहेत. ठीक आहे, सख्खे भाऊ पक्के वैरी. तर इथं काय मॅग्नेटायझेशन, आणि इथं डिमॅग्नेटायझेशन. हे तुम्हाला पाठ पाहिजे, एक्झामला याच्यावर क्वेश्चन असतात. आता हे पाठ पाहिजे असत, आता शिकवलं की लगेच लक्षात राहते. ते काय मास्तर किरकोळ काय पाठ पाहिजे असलं सांगायला तुम्ही. अहो, आमची मेमरी रोज 5 बदाम खायला लागलोय आम्ही. मेमरी लई सुधारल्या, खतरनाक झाल्या आता. काय चिल्लर सांगायला लक्षात ठेवायला, जरा काहीतरी टफ द्या. पण ज्यावेळी सगळं संपतंय ना, हे शिकवून होते, त्यावेळी मग कळत नाही नक्की काय ते. इंडक्टर मध्ये मॅग्नेटायझेशन होते का डिमॅग्नेटायझेशन होते, मोटर मध्ये होते का अल्टरनेटर मध्ये होते, समजलं. आणि त्यावेळी जे आता थिअरी सांगितली ना, त्यावेळी ती पण जात्या कामातनं. म्हणून बघा, त्यावेळी तो कर्णाचा श्राप आठवतोय, कर्णाला श्राप दिला होता ना त्यांच्या गुरूंनी. तो चोरून विद्या शिकतोय ना ती, काय त्यांचं नाव, द्रोणाचार्य. द्रोणाचार्य नाही हो, नाही, श्राप त्यांनी देत नाही, श्राप देते ते म्हणजे परशुराम. येस, करेक्ट, परशुरामांनी श्राप दिला ना, की ज्यावेळी तू म्हणतो माझ्याकडनं चोरून शिकलायस, आता ज्यावेळी ह्या विद्येची गरज लागेल ना, त्यावेळी तू विसरणार. आणि ते आठवतंय आपल्याला एक्झामला, मग अरे हे बी असते, कोणतरी श्राप दिलाय मला. म्हणजे आता तर लगेच लक्षात येते, आता लगेच विद्या ग्रहण केली ना एकदम लगेच. हा, आय कॅन डू इट, एवढं सोपं. ह्याच्यावर 2 क्वेश्चन येतात पेपरला, 2-2 मार्काचे. 4 मार्क एवढ्या एका चार्टवर मिळतात. पण ज्यावेळी सगळं कम्प्लीट होतंय, ज्यावेळी आर्मीची रिएक्शन, डीसी मशीन मधली आर्मीची रिएक्शन होत्या, बाकी ते सगळं इंडक्शन मशीन,
सिंक्रोनस मशीन मोटर कम्प्लीट होत्या, ट्रान्सफॉर्मर कम्प्लीट होते. आणि मग ज्यावेळी ही आठवायची वेळ येते एक्झाम मध्ये, मग त्यावेळी कळत नाही की इंडक्टर मध्ये अल्टरनेटर मध्ये मॅग्नेटायझेशन होते का डिमॅग्नेटायझेशन होते, कपॅसिटर मध्ये मॅग्नेटायझेशन होते का डिमॅग्नेटायझेशन होते. समजलं? म्हणून अभ्यास काळजीपूर्वक करायचा. आणि त्याच्यासाठी सांगतो काय करायचं. न्यूमोनिक्स कामाला येतात. मग न्यूमोनिक्स कामाला येतात. काय काही बरेच न्यूमोनिक्स काढले, पण न्यूमोनिक्स कुठं काढायचे ह्याला पण लिमिट आहे ना. ओहम वीर होता. आता ते इथं जर न्यूमोनिक्स काढले आणि न्यूमोनिक्स लक्षात ठेवायला लागलं तर बोंबलं की नाही. इथं बाबा ओहम्स लॉला न्यूमोनिक्स म्हणजे धोंडा मारला पाहिजे. ओहम वीर होता. हे असले हे ठीक आहे. हे एवढं बेसिक गोष्टीसाठी नाही, ओहम्स लॉ माहित पाहिजे तुम्हाला. नाहीतर ते कुलदैवत आहेत ना आपली. हा, ते कोपली बिपली तर मग एक्झामला जायच्या लेवलचं पण राहत नाही आपण. ओहम, टेस्ला, परत हे फॅरेडे. फॅरेडे एक नंबरला येतो त्यात. हा, आपले हे कुलदैवत. रोज पाया पडायचं यांना. आता बघा न्यूमोनिक सांग कसं लक्षात ठेवायचं तुम्ही. वाचा बरं ते. ILDA नाही ते. इल्डा इल्मम कलमा कलडम. काय काय आदिवासी भाषा. ILDA ILMM CLMA CLDM इल्डा इल्मम कलमा कलडम. न्यूमोनिक्स असेच असते तो वेगळ्या काहीतरी भाषेतली. तेच इंटरेस्टिंग म्हणून लक्षात, म्हणजे इंटरेस्टिंग म्हणून लक्षात राहते ना. इंडक्टिव्ह लोड डिमॅग्नेटायझेशन इन अल्टरनेटर. कॅपॅसिटिव्ह लोड मॅग्नेटायझेशन इन अल्टरनेटर. इंडक्टिव्ह लोड मॅग्नेटायझेशन इन मोटर. कॅपॅसिटिव्ह लोड डिमॅग्नेटायझेशन इन मोटर. समजे की आता मायक्रो नोट्स मध्ये एवढंच गेलं पाहिजे. तुमच्या मेन नोट्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं तीन नोट्स बनवायचे तुम्ही. मेन नोट्स मध्ये हे पाहिजे, एवढं आता जे शिकवून झालं ते, हे सगळं हे पाहिजे मेन नोट्स मध्ये. मिनी नोट्स मध्ये काय पाहिजे, हे पाहिजे चार्ट. हे मिनी नोट्स मध्ये चार्ट पाहिजे आणि मायक्रो नोट्स मध्ये एवढंच पाहिजे. आणि एखाद्यानं तुमची मायक्रो नोट्स चोरली ती गप आणून देते परत, कारण काय कळतच नाही ना त्याला. हे काय काय लिहिले होते. हे इलेक्ट्रिकल लिहिलं तुम्ही म्हणजे जर्मन लँग्वेज शिकायला लागलं. जर्मन लँग्वेजचा कोर्स करता करता नोट्स काढलेत काय. समजलं का. हे लक्षात ठेवायचं. आता तुम्ही म्हणणार त्यात रेजिस्टिव्ह लोड तर लिहिलंच नाही. असं जर म्हणला मी उलट पळत जाणार ती 4 राऊंड मारणार असे, मध्ये मध्ये डोकं बी पडणार खाली. ते रेजिस्टिव्ह लोड दोन्ही मध्ये क्रॉस मॅग्नेटायझेशन आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. नाही सर, ते रेजिस्टिव्ह लोड तुम्ही लिहा की त्यात. हा, मग कल्याणच आहे मग. ठीक आहे. ओके, समजलं का. आता हे प्युअर आहेत बरं का. समजलं का. लक्षात राहणार का हे लिहून ठेवा. आणि ते खाली पण लिहून ठेवा काय कशाला काय म्हणते ते नंतर आठवत नाही ते.
हे आता बघा, हे हे जे असतात ना, हे मी फ्रीमध्ये हे हा व्हिडिओ म्हणजे फक्त क्लास मधल्यांनाच दिसतोय. हे तिथं जात नाही युट्यूब मध्ये. हे जे इथं बसतात त्यांनाच असत. हे कधी सांगायचं नाही, हे सिक्रेट नॉलेज आहे. एमपीएससीचे 2 पेपर झाले मागच्या 2 वर्षापाठीमागं. तर दोन्ही पेपरमध्ये ह्या रिलेटेड क्वेश्चन होते. 2 क्वेश्चन होते आणि 2 क्वेश्चन होते. ठीक आहे, विचार करा. आता बघा, पुढं थोडस जाऊ. आता समजा जर इंडक्टिव्ह लोड असेल, म्हणजे काय, रेझिस्टर आणि इंडक्टर, प्युअर इंडक्टिव्ह लोड नाही, नुसतं इंडक्टिव्ह लोड. म्हणजे काय म्हणतो मी, आपण त्याला असं म्हणू, 0.8 पॉवर फॅक्टर लॅग. जर असं असेल 0.8 पॉवर फॅक्टर लॅग, म्हणजे रेझिस्टर पण आहे आणि इंडक्टर पण आहे. ठीक आहे, लोड रेझिस्टिव्ह पण आहे, इंडक्टिव्ह पण आहे. ओके, त्यावेळी इफेक्ट ऑफ आर्मेचर रिएक्शन हे काय असणार, यस, दोन्ही असणार. करेक्ट, गुड. क्रॉस मॅग्नेटायझेशन प्लस डिमॅग्नेटायझेशन. क्रॉस मॅग्नेटायझेशन प्लस डिमॅग्नेटायझेशन. थोडी क्रॉस मॅग्नेटायझेशन असणार, थोडी डिमॅग्नेटायझेशन असणार. आणि इथं क्रॉस प्लस मॅग्नेटायझेशन. आणि इथं बघा 0.8 पॉवर फॅक्टर लीड असेल, तर इथं काय असणार, क्रॉस प्लस मॅग्नेटायझेशन. आणि इथं क्रॉस प्लस डिमॅग्नेटायझेशन. समजलं? ओके. आता बघा काय होतंय. आता तुम्हाला लक्षात आलं इथं की काय होतंय की लोडमुळं कधी कधी आपला अल्टरनेटर मॅग्नेटाइज पण होतोय, कधी कधी डिमॅग्नेटाइज पण होतोय. मग तुम्हाला जे आउटपुट व्होल्टेज जे ठेवायचं आहे अल्टरनेटरचं, ई ची जी व्हॅल्यू ठेवायची, ई ची व्हॅल्यू फ्लक्सवर डिपेंड आहे, बरोबर. E इज इक्वल 4.445 MFT बघितलं आपण, म्हणजे ई ची व्हॅल्यू फ्लक्सवर डिपेंड आहे. आणि फ्लक्स तर इथं असा चेंज व्हायला लागला लोडमुळं. म्हणजे बघा, टर्मिनल व्होल्टेज किती ठेवायचं, किती यायला पाहिजे, किती असलं पाहिजे, ह्याचा अभ्यास सुद्धा ह्यातनं करता येतो आपल्याला. म्हणजे जर समजा इंडक्टिव्ह लोड आहे आणि टर्मिनल व्होल्टेजची व्हॅल्यू मला 450 पाहिजे, तर मला स्टार्टिंगला किती ठेवायला लागेल जेणेकरून लोड लावल्यानंतर 450 मिळेल. समजलं का? इंडक्टिव्ह लोड मध्ये डिमॅग्नेटायझेशन होतं ना, म्हणजे ई कमी होणार. समजलं का? ई कमी होणार. मग जर मला 450 पाहिजे असेल लोडसाठी, तर मला ऍक्च्युली 450 पेक्षा जास्त पाहिजे, नो लोड ईएमएफ. समजते का? नो लोड ईएमएफ मला किती पाहिजे, 500 पाहिजे. म्हणजे इंडक्टिव्ह लोड लावला तर तो 450 होणार आहे. समजलं? ह्याचा अभ्यास सुद्धा करता येतो आपल्याला, ह्या गोष्टीचा. म्हणजे ह्याचं नॉलेज पण मिळतं आपल्याला, म्हणून हा स्टडी करायचा.
ठीक आहे. आता पुढे एक नोट लिहून घ्या. हे बघा, डिमॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटायझेशन हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पॉवर फॅक्टर असतं. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू बरं का, हे जे सांगायला लागलो ना, दॅट इज पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू 0.8, 0.6, 0.4, 1 ही व्हॅल्यू. आणि हा पहिला पॉइंट. हा दुसरा पॉइंट, क्रॉस मॅग्नेटायझेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पॉवर फॅक्टर. क्रॉस मॅग्नेटायझेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पॉवर फॅक्टर. ठीक आहे. आणि पुढं व्होल्टेज रेग्युलेशन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पॉवर फॅक्टर. हे महत्वाचे पॉइंट. नोट. नोट. ठीक आहे. हा बघा यातला म्हणजे महत्वाचा पॉइंट बरं का. ठीक आहे. ओके, थांबू आपण इथं.